आपल्याला डिव्हायडेशन करायचंय, तर ते आज लागलीच आता करून घेऊया आपण. कळालं कळालं का? चला मग तिकडं, हे राहू द्या आता. चला. हां, ते कोमलचे जे ड्रेस आहेत ना ते डिवायडेशन करायचं, ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतोय. हां, तुला यायचं काय तिकडे? चल. का ग बुरशे, कधी करायची आंघोळ? 2 दिवस झाले आंघोळ नाही तुला. हा नाही, रोज करते. काल नाही आंघोळ? काल मी घातली, काल आंघोळ केल्याशिवाय झोपतच नाही. काय कुठे गेला तो बाप? लाव त्याला फोन. चल म्हणा फिरायला घेऊन बाहेर. आई आज काय स्पेशल? बर, पण त्या घरी नेसायचे कोमल साड्या, घरी नेसायची साड्या त्या. बाहेर आपण हॉटेल वगैरे कुठे जातो ना आपण, मी शक्यतो साड्या नेसत नाही बाहेर गेला. नेसायला पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो असे वाळू नका घालत जाऊ कपडे तुम्ही. कळालं का तुम्हाला? बसत नाही ना. अजून एक स्टँड आणून देतो तुम्हाला मी. हे बघा, दिसली का तुम्हाला खाली पॅन्ट? आहे बघा, हा तुम्हाला दाखवता, तुम्हाला अशी दिसणार नाही. फक्त दिसली का सांगा, काळी पॅन्ट दिसली का? हे बघा. आता ही पॅन्ट कशी काढायची सांगा बरं. नाही ना, आत्ता पडली ती. आत्ता पडली ना का काल पडली? मी तेच म्हणतो, आता कशी काढा ती सांगा बरं. आता ते तिथून निघन त्या घराजवळून, पण ते जाता कसं? आता विसरून जाता. जाऊ द्या आता. कोमल तुला काही टेन्शन आहे का नाही पॅन्ट पडली तर? का बरं? पॉडकास्ट मध्ये इथलंही बोलायला लागले तुम्ही. खूप काही काही किस्से सांगितले तुमच्या लाईफ मधले तुम्ही. असं कसं विसरून गेले म्हणता? काय सगळ्या लोकांना विचार, तुम्ही चांगले बोलले की ते सांगतील तुम्हाला या कमेंट बॉक्स मध्ये. मग आम्ही एक व्हिडिओ बनवू त्याच्यावर परत. कशाला? आता तुम्ही आम्हाला चांगलं पॉडकास्ट म्हणजे काहीतरी माहितीपूर्ण असं. तुम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत बसले बाबा कोमल. मग अनुभव सांगितले. कमाल आहे हो तुमची. आज काय करते तू? काय जेवायला? मसूरची डाळ. माझ्यासाठी काय करते? तुम्ही सांगा. त्या दोघांसाठी मसूरची डाळ. आवरा 10 वाजलेले आहेत. परी शाळेत गेलेली आहे. परी काय तुम्हाला दिसणार नाही. थोड्या वेळाने दिसली तर दिसेल परी व्हिडिओमध्ये, जर कधी 12 वाजेपर्यंत घरी असेल तर. का बेटा? चला चला. काय नाही जायचं? नाही यायचं का? नाही यायचं. सोड सोड, दाबू नको दाबू नको दाबू नको. सोड चल चल. नको पे, नको जो पिवडे. आली. नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर काल काय होतं माहिती का, पिऊनं मला सांगितलं होतं व्हिडिओ नाही टाकायचं म्हणे आपल्याला. असं कळालं का? हां, पिऊचा तुम्ही ते व्हिडिओ पाहिला का नाही? शॉर्ट व्हिडिओ. हां, मस्त झालाय तुमचा. उमदा आता खूपच जंगली दिसायला लागले. दाढी वगैरे करावं लागेल त्याला. आणि काय झालं माहिती आहे का, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तसा, की मग काल माझं प्लॅनिंग होती परवा दिवशी सारी रात्री जेवायला जाण्याची, पण ह्या आमच्या घरच्यांमुळे सगळ्यांमुळे कॅन्सल झाली. त्यामुळे आता मी ठरवलेलं आहे की यांना कुठंच घेऊन जायचं नाही आहे. त्यांना फरक पडतो की नाही काय माहिती याचा? नाही पडत का? हां, तर असा विषय झालेला आहे यांचा. पण काल जे आहे आमच्या इकडे 24 तास पाऊस होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस होता. आणि त्यामध्ये माझी तब्येत पूर्ण खराब झालेली होती. आत्ता कुठे जरा बरं वाटतंय. सकाळी उठल्यापासून जिमला गेलो. काल पण सुट्टी मारली. आळस देऊ नको, चांगल्याच गप्पा करतोय मी. ती आळस द्यायला की गप्पा आवडत नाही का तुला माझ्या? एवढ्या सगळ्यांना गप्पा आवडत आहे माझ्या, तुला आवडत नाही? आळस द्यायला लागली तर आळस द्यायचा नाही. आज कर. मग काय झालं, असंच मान हलवायचं. पप्पा राम राम. चला लांब लांब. राम राम म्हणते ती. तुम्ही लांब लांब व्हा. चला, तुम्ही काय आमच्या दोघांच्या मधात?
हा. या परीच्या पिऊचे डोळे आहेत ना, याला आपल्याला काय करायचं माहिती, काजळ लावायचं बघा. टप्पुरे डोळे झाले, टप्पुरे डोळे. सदव्यामध्ये जे उठल्यापासून ती काय ग सांग काय बाप्पा. हे पिऊ काल हे पकडील एक मिनिट. काय झालं माहिती का, परी जी आहे ना, परी शाळेत गेलेली होती. परवाच्या दिवशीची गोष्ट आहे, ती सांगायचीच राहिली बघा. तुम्हाला सांगितलंच नाही व्हिडिओ मध्ये, सांगितलं डोळ्यात लागले ते. तर तिच्या डोळ्याला भूक लागलाय आणि ते लागतच असतं, लेकरं वगैरे खेळतात वगैरे. तरी मॅडमला सांगितलं की ध्यान ठेवा सगळ्यांवर, नाही का. कसं आहे, नवीन नवीन लेकरं भेटले त्यांचे जमत नसतं एकमेकांसोबत, त्यामुळे हा विषय होत असतो. कशी कॅमेऱ्यात बघते बघा. काय रे बेटा काय आता काय करायचं माहिती की, कोमलचे काही ड्रेस आहेत ना, आपल्याला डिव्हायडेशन करायचंय. तर ते आज लागलीच आता करून घेऊया आपण. कळालं कळालं का. चला मग तिकडं, हे राहू द्या आता. चला हां, ते कोमलचे जे ड्रेस आहेत ना, ते डिव्हायडेशन करायचं. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतोय. हां, तुला यायचं काय तिकडे. चल, ती ऋतू पण उठली बघा. ऋतू कोणाचा माझा आवाज आला बेटा तुला. माझा आवाज आला, माझा आवाज आला तुला म्हणून उठली काय तू. हा, चंबल का डाकू, चंबल का डाकू. आता या दोघींचं जमत नाही बरं का, एकमेकाला मारतात या. चला 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 चला. तर चला आता आपण काय करूया माहिती आहे का, डिवायडेशन तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम माहिती आहे का. विषय असा आहे ना की आम्हाला म्हणण्यापेक्षा कोमलला, कारण की तिचे कपडे तिने विचार करायला पाहिजे काय काय नाही. तर काय होते माहिती आहे का, आपण जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातो ना, तेव्हाचे कपडे आपले वेगळे असतात. कळालं. आणि ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस घालायचे कपडे वेगळे असतात. तर डिवायडेशन हेच करायचं आहे की घरचे कपडे वेगळे तिचे आणि बाहेरचे कपडे वेगळे. तर काय होतं, तिचे बाहेरचे कपडे जेव्हा ती घरात घालते ना, तेव्हा तिचे चांगले दिसतात, लोक बोलतात पण छान दिसते छान दिसते. पण बाहेर जायच्या टायमाला पण तेच घातले की बाकी सगळेजण कमेंट्स करताय मग की तुम्ही असं का बरं करता. हो की नाही बाळा, हो की नाही. हाशी येते का काय, हाशी येते तुला. लाजू लाजू घाय बाबा आम्ही. लाजू नाही परिवार थोडी असती ना. पिओ ए पिओ, शांभवी शांबू आहे, शांबू माझा शांबू, शांबू. काय पाहिजे तुला, काय तर दिसलं, डब्बी दिसली आम्हाला झेंडू बॉम्बचे. यांचा असा विषय आहे बघा. तर आता काय करतो मी, हे कोमलचे सगळे कपडे आता इकडे काढायला होतो बाहेर, सगळे कपाटामधले कोणते कोणते. काढ बरं कोमल, सर उठ बरं. ती इकडे येऊन बसली, ते पर्याय नाही आहे, ते करावंच लागणार तेवढं. आणि कसं आहे माहिती आहे, कोणत्याही कामाला पटापट बायांना आवरलं पाहिजे असं नाही, हे हलगर्जीपणा केलाच नाही पाहिजे. एक तर तुम्ही परदिवशीपासून माझा मूड ऑफ केलेला आहे, माझी तब्येत खराब झालेली आहे, पण ठीक आहे बाबा, करतोय ॲडजस्ट. मग एवढा त्याचा फायदा नका घेऊ तुम्ही. कळलं का. परत म्हणायचं की आमच्या घरचे आम्हाला जीव लावत नाही, कुठं घेऊन जात नाही. आमची तयारी असती घेऊन जायची, पण हेच म्हणतात की आम्हाला नाही यायचं, पाऊस येईन असं. आता तिथं विषय काय होता तुम्हाला सांगतोय मी पूर्ण. घरून जे आहे ना, इथून ओला करायची होती. ओलामध्ये आम्ही सेडन केली असती किंवा प्राईम केली असती, ज्यामध्ये 7 जण बसतात असे, जे काय असेल ते. आता मला ते दोघांमधला फरक माहीत नाही आहे. 7 जण ज्यात बसन आणि ह्या लेडीज वगैरे सगळे त्यात बसून डायरेक्टली हॉटेलच्या दरवाजापर्यंत गाडी होती डायरेक्ट. आणि तिथून पण निघलं डायरेक्ट इथं चिक्की कारखाना आहे का, तिथपर्यंत गाडी होती. मग एवढं काय बघायचं त्यामध्ये तुम्ही सांगा. एवढं बघायची गरज आहे का बाबा. चला कधी नवत वेळ भेटतो आपल्याला, बड्डेला गिड्डेला कुठं जायचं काय जायचं, हो की नाही, भेटतो नाही. सकाळी हा म्हणलं संध्याकाळी हा तुझा विषय नाही रे बाबा, तू तर कधी पण हाच म्हणते, तुझा विषय नाहीये, बाकी लोकांचा विषय. माझ्या घरचे जे आहेत ते ह्या अशा बाबतीमध्ये सपोर्टिव्ह नाहीये. संध्याकाळी मग मला दादा बोलू लागले होते की असं तसं हे ते, पण काय फायदा जेव्हा आपण तयारी केलेली असते आणि काहीतरी वेगळं कॉन्टेंट आपण देण्याचा प्रयत्न करू. थोडंफार बाहेर गेलं बाबा तेवढंच एन्जॉयमेंट. आणि कसं असतं माहिती का, माणसाचं ठीक आहे, पण बाया जे असतात ना ते 24 घंटे घरातच असतात. त्यांना कधीतरी बाहेर वगैरे घेऊन जाणं, जेवायला घेऊन जाणं
काहीतरी नवीन वेगळं. आता आम्ही तर एवढं फिरतच असतो बाहेर, पण कोमल झालं, रोहिणी झालं, किंवा आजी झालं, किंवा आई झालं, या सगळ्यांना बाहेर जायला भेटत नाही. त्यामुळेच मी असा काहीतरी प्लॅन बनवतो की बाबा कुठेतरी चला आपण जेवायला जाऊ, कुठेतरी फिरायला जाऊ. पण हे मला समजूनच घेत नाही. यांचं काय करायला पाहिजे सांगा बरं. काय करायला पाहिजे अशा लोकांचं जे ह्या गोष्टी समजून घेत नाहीत, असा विषय आहे. अरे पण तुम्हाला गाडी होती ना लेकरामुळं वाल्यांनो. तसं सांगायचं म्हणजे 2 वेळा सांगितलं तुम्हाला घरापासून गाडी म्हणून डायरेक्ट. आधी सांगितलं हो आधी सांगितलं होतं. म्हणजे का 2 व्हीलर जाणार होते का सगळे? नाही 2 व्हीलर मग कमाल आहे भाऊ तुमची. रिक्षाही म्हणलं तर व्यवस्थित होती रिक्षा. अवघड आहे यांचं. चला आता मी यांचे एकदा कपडे डिवायडेशन करतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. का ग बुरशे कधी करायची आंघोळ? 2 दिवस झाले आंघोळ नाही तुला? हा नाही रोज करते. काल नाही आंघोळ? काल मी घातली. काल आंघोळ केल्याशिवाय झोपतच नाही. काय कुठे गेला तो बाप? लाव त्याला फोन. चल म्हणा फिरायला घेऊन बाहेर. आज काय स्पेशल? कसलं वरण आहे? मसूरची डाळ. मसुरी डाळ तुम्ही खात नाही ना ग? का खाल्ली लास्ट टाइम? त्या दिवशी केली का? त्या दिवशी केली का ताटात वाढली ती? मला वाटलं तुरीची होती ती. आवडली म्हणजे मी आपण कधी केलेलीच नाही, खाल्लेलीच नाही म्हणून चांगली वाटली. हे बघा. सोड मम्मीचे कपडे. कपडे खात असते का? कावरली का तू? एवढी कावरली? हा लगेच अंगावर जाय. एवढं वाईट वाटत तुला बोललेलं? सगळ्यांनाच तू टोचतो माझं बोलणं. सगळ्याला टोचतो आमच्या घरात. बोलतात तसं म्हणजे बोलायलाच पाहिजे तुम्हाला. चला काढा पटापटा पटापटा. चला लवकर. बाप्पा चल बस खाली पिऊ. काय बघती तू? दीदी कुठे गेली तुझी? दीदी हा कुठे गेली? दीदी कुठे गेली? कुठे गेली दीदी सांग. ते कोमलने सगळे कपडे काढलेत बघा. कर कोमल डिवायडेशन कर पटापटा. चला लवकर. कोणते कोणते? अजून एक पण काढलं नाही अजून. एवढ्या वजनदार साड्या घालून जाणार तू बाहेर? जास्त मी या हलक्या घालते. हा पण त्या हलक्या घरात घालायचे आहेत ना. एक कुठे जायला ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ इकडे. ही नाही नेसत. ही घरी नेसते मी. हा ही मी आज नेसलेलीच नाही घरी. जादा टाईप बर. बाहेर जायचं असेल तर नेसते. ही हलकी सगळ्या. पण त्या घरी नेसायच्या कोमल साड्या. घरी नेसायच्या साड्या त्या. घरी बाहेर आपण हॉटेल वगैरे कुठे जातो ना आपण. मी शक्यतो साड्या नेसत नाही बाहेर गेला. नेसायला पाहिजे. आणि ते ड्रेस वगैरे दाखव थोडे कोणते तर. हा ड्रेस तुम्ही बघितला असेल फोटो वगैरे कोमलचा. पहिले शाळेत सोडायला जायचं त्या दिवशी ड्रेस घातला तिने. चांगलं वाटलं मला. ओके. हे 2 ड्रेस तिने बाहेर घालायला ठेवले. बाकीचे ड्रेस आहे ते घरी घालत. आता जे तुम्ही सध्या घातलेला आहे तो झाला. तो ब्लू वाला झाला. अजून कोणकोणते कपडे तुझे? एवढेच ड्रेस नाही मला ज्यादा. बाकीचे ड्रेस कुठे गेले आतापर्यंतचे? पुढे गेले म्हणजे जे घातलेले वापरले ते जुने झाले. तुलाच माहिती बाई. तुलाच माहित म्हणजे हे तुम्ही 2 डबा नेले. लाल. चल उचल आवर. चल ठेवून द्या आता. परी पिऊ. ए पिऊ. पिऊ बा. चला चला मंडळी चला. परीचे ड्रेस वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून द्या ते. तसं तर परी येईन थोड्या वेळामध्ये. ती आली की नक्कीच तुम्हाला व्हिडिओमधून घेऊन कळवेल. ती दाखवेल तुम्हाला की ह्या नक्कीला तुम्ही नुसतं बघा आज थोड्या वेळा. नुसतं बघा हिला काय काय करते. हिचं नेल पॉलिश बी लावली आज नखाला.
काल लावली ना आजी ना ते. चला मी काय करतो आता, परी येईपर्यंत वाट बघूया. ही साडी माहिती ना तुम्हाला, ही या साड्या घालू शकते ती, पण एवढ्या वजनदार साड्या घालून कोण जाणार आहे फिरायला, नाही का. चला आवरा. बाहेर घालून जाऊ का लेकरांना घेऊन. घालायचं काय होतंय, वेगळं ठेवा तर अलग ठेवतात ना, कळलं का. काय अलग ठेव. साड्या ड्रेस. तर नेमकेच आपण परीला घेऊन आलेलो आहे, पण तिचं मग काहीतरी नवीन घेतलंय, तुम्हाला दाखवतो मी. परी दाखवायचं ना, चल पहिले वरती. आता चल ना वरती, तुला दाखवतो ना. हा, कारण की परी व्हिडिओत नसली तर व्हिडिओज पूर्ण होत नाही, त्यामुळं परी व्हिडिओत पाहिजे. चप्पल तर काढू दे ग. जरा कानातले बघितले तिचे, कानातले पाना ते काढलेत ना. शाळा हा नाही का, कानातले पान तिचे नाही. हा हा, तर हे जे कानातले आहे ना ते आपल्याला पडलेले 550 रुपयामध्ये. हे काय कानातले तुझे, तेच दाखवायचे होते मला, तेच दाखवायचे होते. 1 ग्रामला पण कमी येते. हा रितीला आणि पिऊला काय काय पाहिजे त्यांना. आता रडत नाही आजी पिऊ, परी रडत नाही आता, शाळेमध्ये रडत नाही आता. ह्या दोघी जणी झोपल्या तिकडे, ती पण झोपली, ही पण झोपली. सॉस खा, पराठे खाऊ नको. नुसतं सॉस खाल्ला. मम्मी म्हणे माझी सॉस खा फक्त, पराठे नको. पराठे नाही खाल्ले नाही, 2-3च. म्हणजे तिच्या मॅडमला बी येड्यात काढलं की नाही. आवडत नाही. नाही ग, पराठे थंडी झालं चांगलं लागते का, त्यापेक्षा पोळी आणि भाजी दिली असती. म्हणणार होते मी पराठे देऊ नको. चल बस जेवायला, बस जेवायला बसू आता हिला, ऐकू नको. जेवायला बसू तिला. चल जेवायला बस आता. ते मॅडमला सांगते माझी मम्मी म्हणली सॉस काय पराठे खाऊ नको. म्हणजे आवडत नाही ना, म्हणले ना. हा ब्री चांगली ती. तर चला आता मी व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बस. तर चला मी व्हिडिओचा एंड करतोय. बाकी काही तुमचे सजेशन असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत चला. मी भेटून तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Q&Aचा व्हिडिओ लवकरच बनवायचा प्रयत्न करेन. काय करणार, ही तब्येत पण साथ देत नाही लवकर. अजून पण सर्दी बरीच आहे. आता ट्राय करूया, कमी होईल. दवाखान्यात जाऊन पाहतो परत एकदा. आज इंजेक्शन घेतो परत एकदा. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची, आणि मी भेटून तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.